अभी मैं विक्रम के पापा को भेजूंगा चैन जीवा को। ये वीडियो किसको भेजना है? विक्रम के पापा को इंस्टाग्राम पे पोस्ट। रिसेप्शन आहे तर सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे। गाइस आता आम्ही घरी चाललोय। खूप थकलो, खूप नाचलो, काहीच नाही नाचताना तर उतारा झालो होतो आम्ही। हाय गाईज, गुड मॉर्निंग, कसे आहेत सर्व? आज पुन्हा एकदा आपण मिळतो एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे माझ्या कॉलेजमध्ये फेअरवेल। सो खूप जास्त मजा मस्ती आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा ब्लॉग। सो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग कसा झाला ते। आणि आता थोड्याच वेळात मी देखील तयार वगैरे होऊन कॉलेजला जायला निघणार आहे। सो भेटू थोड्या वेळाने। सो गाईज मी आता कॉलेजला जायला निघलेले आहे आणि मी आता ऑन द वेच आहे आणि आता आम्ही एका फ्रेंडच्या घरी सगळ्याजणी भेटणार आहोत आणि मग तिथे माझी तयारी झाली, बाकी सगळ्या तिथे रेडी होणार आहे। सो भेटू डायरेक्ट घरी तिच्या। गाईज इथं भूषण मस्त स्क्रब वगैरे करून आलेला आहे। नाही काय नाही केलं मी सो इथे स्नेहा आणि प्राची यांची एंट्री झालेली आहे। मेकअप टाइम। थोडंसं शिमर लावतो। ए संस्कृती इकडं दाखव का असं कर। बुवा सृष्टी नाही ग, उजेड पडते ना बरं। फायनली आम्ही आता कॉलेजच्या गेटवर पोहोचलोय आणि आम्ही आता चालत चाललो कॉलेज। गाडी पार्किंगला लावलेली आहे। सो गाईज फायनली आता आम्ही कॉलेजमध्ये एंट्री केलेली आहे आणि आम्हाला थोडा उशीर पण झाला आहे ऑलरेडी। तर बघू सिनेमामध्ये मूवी चालू पण झाले आहे आणि ते खूप छान असं डेकोरेशन केलं आहे, सगळं मस्त सजवलं आहे आणि आमचे फोटोज वगैरे पण लावलेले आहेत। खूप छान आमच्यासाठी त्यांनी डेकोरेट केलं आहे। खूप मस्त डेकोरेशन केलं गाईज। सॉंग्सचा तर आवाज येतो म्हणजे नक्कीच फंक्शन वगैरे चालू झालं आहे। बघू आतमध्ये जाऊन। अभी मैं विक्रम के पापा को भेजूंगा चैन जीवा को। विक्रम तू तो गया, अभी वीडियो वायरल होगा, फैमिली को भेजता हूँ तेरे। कॉलेज में लड़कियां पटा रहा है। किसको भेजना है? विक्रम के पापा को इंस्टाग्राम पे पोस्ट। जो इंस्टाग्राम पे लाइव चला रहे देख सकते हो आप।
इथे स्टार्ट होणार आहे आमच्या ज्या मेमोरीज होत्या 2 वर्ष जे काय आम्ही केलं त्या सगळ्याच्या मेमोरीजच्या ज्या व्हिडिओज आहेत त्याच्याने एक क्लिप बनवले ते आता बघूया आपण. खूप छान आहे. तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन करेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तेरा हूँ मैं, तेरा हूँ मेरे पास एक और अवार्ड है जो आप मिलने वाला है. तो अवार्ड प्लीज प्रेजेंट द अवार्ड ऑफ बेस्ट क्रिएटर ऑफ द ईयर टू चंद्र. गाईज इथे जेवण आहे आणि साई सगळ्यांच्या पहिले जेवायला. साईला जामच भूक लागलेली दिसतंय. One is best creator of the year because of you guys. Thank you. कसं व्हायचं या पोरीचं. डाएट मध्ये तर काही जीवच नाही राहिला बिचारीमध्ये. इथे सगळं बोलायलाच नको. फुल पॉवर. गाईज आता जेवण वगैरे आम्ही खाली आलोय रील्स काढायला. चक्रवर्ती कंटेंट सांगतोय काय करायचं, कोणी कुठे राहायचे, पोझिशन सांगतोय सगळ्यांची. कपिल नीट रा. सिद्धू बऱ्यानी रे.
हम ब्लॉग में आएंगे। जूस वाला है भाई मेरे को एक रील और बनाना है। हो गया अभी एक और 3 आज सृष्टि। इसके बाद हम कभी साथ में रील्स नहीं बनाएंगे। ऐसी लग रही है फाउंडेशन टेपा है पूरा मुंह पे, ब्राइट लग रही एकदम ब्राइट। पागल आहे मस्त आहे ना। 2 ट्रॉफी भेटल्या मला लय हॅपी होतं. म्हणजे मी असं वाटतंय की मी 12वी पासून झालो पण डी फार्मसी विदाउट केटी 2 वर्ष बाद झालो. लय बेकार वाटते. जाऊ दे काय कॉलेजचे थँक्यू. सृष्टीच्या ब्लॉगमुळे लग्न झालं. सृष्टीच्या ब्लॉगमुळे लग्न झालं. सृष्टीच्या ब्लॉगमुळे माझं लग्न झाला. या ब्लॉग मध्ये पोरगा नव्हतं बरं आहे. फर्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही लांब लांब चोरून होतो. आता आम्ही बिंदास होतो. रिसेप्शन आहे तर सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. आपली उपस्थिती सर्वांनी यावं. काकाजीनी वाडी येथे रिसेप्शन आहे. सेम टू यू. तुमची उपस्थिती 1000 आणि 10,000 रुपये आणल्याशिवाय येऊ नका. ही तुम्हाला कळकळीची विनंती. 10,000 घेतल्याशिवाय येऊ नका. भावी नवरदेव. भावी नवरदेव लग्नाला यायचं कधी आहे काय माहित नाही ते. ती तुमची मैत्रीण सांगेल तेव्हा. कोण? आमचे फोटोज वगैरे काढून झालेत आणि आता इथे डीजे लावलाय. सो थोडा डान्स वगैरे होईल आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघू. सो बघू आता. डान्स अजून काही स्टार्ट नाही झालाय पण थोड्याच वेळात स्टार्ट होईल डान्स. डीजे वगैरे लावले तर ट्रॉफी भेटल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही घरी चाललोय. खूप थकलो, खूप नाचलो. काहीच नाही नाचताना तर उतारा झालो होतो आम्ही. एक ट्रॉफी भेटली ती पण ट्रॉफी गायब झाली. ट्रॉफी भेटली ती कुठे गेली माहितीच नाही. कॉलेजने एवढा सत्कार केला पण काय फायदा नाही झाला. जेवण पण धरलं होता. टाइमपास नको करू. झालं आमचं आता फेअरवेल संपवून डान्स वगैरे करून घरी चाललोय आता. कॉलेज सोडून गेल्यापासून हा फाउंटेन उभा केलाय. ते बघा आमच्या पैशातून काय काय केलं. ही पण झाडं इथं कधीच नव्हती. नवीन एंट्री केली. एंट्री गेट नवीन केलाय. इथे मी माझा ब्लॉग एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता मी सगळी निघलोय वगैरे. घरी जाऊ. बाय बाय.